माता रमाई यांना विनम्र आहे. पहिल्यांदा 2 गोष्टीसाठी आभार की मला आमच्या संस्थेने आम्हाला अध्यक्ष म्हणून बोलवावे यासाठी सगळ्यांचे आभार. आणि माहेरची साडी आजच्या दिवशी मिळाली त्याबद्दल देखील संस्थेचे खूप आभार. रमाईच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी तर खूप आता नारायण सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं की रमाई यांची त्यागमूर्ती म्हणून किंवा शोषित म्हणून तिचं खूप शोषण झालं असं म्हणून रमाईची फार वारंवार चर्चा होताना दिसते आतापर्यंत. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक चर्चा होतात आणि स्त्रीमुक्ती आंदोलनामध्ये देखील यात खूप चर्चा रंगल्या जातात. ब्राह्मणी स्त्रीमुक्तीमध्ये अधिक त्या रंगल्या जातात चर्चा. आणि त्यात एक गोष्ट सातत्याने अशी सांगितली जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगप्रसिद्ध इंटेलेक्ट होते आणि त्या माणसात ते स्त्री-पुरुष समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. ते ह्युमन बिईंगच्या काय म्हणतात मानव कल्याणाच्या बाबतीमध्ये खूप आधुनिक बुद्धासारखे काम करत होते. परंतु रमाईवरती त्यांनी अन्याय केला. आता हे नरेटिव्ह का सेट केलं जातं मला नाही माहिती, पण जेव्हा त्याच्यावरती आम्ही चर्चा केली की असं का म्हटलं जातं की रमाईवरती बाबासाहेबांनी खूप अन्याय केला, तर त्यातली एक गोष्ट सतत सांगितल्या जाते लोकांमध्ये त्या चर्चेमध्ये. आणि हे अकॅडमिशियन पण बोलतात आणि सर्व स्त्रीमुक्ती आंदोलनात काम करणाऱ्या स्त्रिया देखील बोलतात. ते हे सांगतात की ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुल्यांनी सोबत ठेवून त्यांना आपल्या सोबत ठेवून चळवळीमध्ये आणलं, तसं बाबासाहेबांनी रमाईला केलं नाही. एवढंच नव्हे तर रमाईकडे त्यांनी खूप दुर्लक्ष केलं, त्यामुळे रमाई नंतर गेली. कदाचित रमाईच्या समोर जर हे नरेशन आलं असतं रमाई असताना त्यांना कळलं तर त्यांनी काय उत्तर दिलं असतं, जे मला असं वाटतं पर्सनल मला असं वाटतं त्यांनी असं उत्तर दिलं असतं की तुमच्यासारख्या म्हणजे 100 कोटीच्या देशामध्ये 50 कोटी महिलांच्या उद्धाराचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यातली मी एक छोटीशी माझ्यासाठी ज्यांना जर काही करता आलं नसेल तर मला त्याचं दुःख नाही, पण तुमच्यासारख्या 50 कोटी महिलांना न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, पोटगी, बरोबरीचा अधिकार, अत्यंत जी गोष्ट या ब्राह्मणी व्यवस्थेने तुमच्यावरती लादलेली होती ती म्हणजे तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे ते तुम्हाला भेटलेलं आहे असं रमाईने नक्की सांगितलं. आणि हे मी जेव्हा त्यांच्याशी बोलताना हे जेव्हा मी सांगते तेव्हा ते परत मला असं म्हणतात की तू इमोशनल होऊन बोलते. मुद्दा हा आहे की रमाईच्या वाट्याला जे आलं ते या इथल्या जाती व्यवस्थेने लादलेल्या संबंध प्रकारच्या शोषणामुळे आलेलं. डॉक्टर आंबेडकरांना कोण म्हणजे कितीही म्हणजे काय होतं कसं बोलायला नको, पण कितीही वाईट पुरुष असेल जेव्हा लग्न करतो तेव्हा काही दिवस तरी त्याला वाटते ना आपल्या बायको जोपर्यंत चांगलं पटते तोपर्यंत तिचं वाईट होऊ नये असं वाटतच असते. म्हणजे हिंदू संस्कृतीतला अत्यंत धर्मांध माणूस आणि मनुस्मृती मांडणारा तर काही दिवस तसा विचार करत असतो की माझ्या बायकोचं काही बरं वाईट व्हायला नको. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला ते वाटलं नसेल का की माझ्या बायकोसोबत मी काहीतरी अन्याय करतो, तर 100% वाटलं असेल. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की बाबासाहेब जेव्हा कधी या सगळ्या गोष्टीवरती विचार करत असतील तेव्हा ते बाबासाहेब रमाईंकडे बघायची. म्हणजे काही वाचनामध्ये आलेल्या गोष्टी मला कोणालाच माहिती नाही ते त्यांचं काय नातं होतं, तर आपल्या वाचनात आणि इतिहासात जे काही थोडंफार लिहून ठेवलेले अनुभव आहेत त्याच्यात आपल्याला की बाबासाहेब बघायचे आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी यायचं. म्हणजे जगातल्या मला माहित नाही किती नेत्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, पण बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना उपाधी दिली होती नाही का. बाबासाहेबांनी रामू म्हणायचे आणि जेव्हा हे मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही असं जेव्हा त्यांना वाटायचं ते गैरवरून यायचे
आणि त्या गहिवरण्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये रमाईसोबत झालेल्या अन्याय त्यांना वाटत की नाही, परंतु बाबासाहेब जे रमाईसोबतचं चित्रण पाहत होते की रमाईला त्यांनी वेळ दिला नाही, रमाईचं जसं ज्या प्रकारे हाल झाले ते या देशातल्या सबंध स्त्री जातीला होऊ नये म्हणून सबंध घटनेमध्ये संविधानामध्ये एक एक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एक काय म्हणतात त्याला फॅमिली प्लॅनिंगचं एक विधेयक जे आलेलं होतं, त्या विधेयकाची मांडणी करताना त्याच्यात बाबासाहेब असं म्हणतात की स्त्रियांच्या म्हणजे बाळंतपणामध्ये वारंवार होणाऱ्या बाळंतपणामध्ये स्त्रियांच्या शरीराचं इतकं जास्त शोषण होतं, इतकं जास्त तिची शारीरिक झीज होते की ती भरून निघत नाही. हे बाबासाहेबांनी रमाईच्या वारंवारच्या बाळंतपणात पाहिलेलं होतं. म्हणून बाबासाहेब भाषणात म्हणत होते की आपल्याला अनेक मुलं होऊ देऊ नये. म्हणजे इतके मातृहृदयी बाबासाहेब होते, इतकं स्त्रियांच्या नजरेतून ते बघत होते ते दुनियेकडे आणि एकूणच सगळ्या भारतीय व्यवस्थेकडे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाईचं शोषण व्हावं असं वाटत असेल का? तर मला वाटतं की ते अजिबात वाटत नव्हतं. आणि म्हणून हे जे नरेटिव्ह गठीत केल्या जातं देशभरामधल्या ज्या स्त्रिया आहेत, अभ्यासक आहेत, ज्या ब्राह्मणी व्यवस्थेतून आलेल्या स्त्रिया आहेत, ते हे नरेटिव्ह सेट करतात की अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणतात त्यांना डॉमिनेट करावं, त्यांचं कॅरेक्टर डॉमिनेट करावं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातल्या एका स्त्रीने देखील, त्याच्या सुनबाईने देखील ही गोष्ट म्हटलेली आहे. दुसरा मुद्दा माझ्या डोक्यामध्ये सातत्याने असतो की बाबासाहेबांना एक गोष्ट कायम जी खटकत राहिलेली आहे स्त्रियांच्या बाबतीतली, ते म्हणजे आपण घटनेच्या सगळ्या कलमांमध्ये पाहिलं की बाबासाहेब वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे प्रास्ताविकेपासून आपण विचार करायला पाहिजे. वी द पीपल ऑफ इंडिया जेव्हा बाबासाहेब म्हणतात तर त्या पीपलमध्ये बाबासाहेबांनी कंसामध्ये कुठेतरी केलेलं होतं की पीपल म्हणजे मी केवळ पुरुष असं म्हणत नाही, मी स्त्री आणि पुरुष हे दोघंही म्हणतो. आणि पीपलचा अर्थ लोक होतात. लोक म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जण असतो. ते जेव्हा लोकांचा विचार करतात तेव्हा लोक म्हणजे स्त्रिया आणि स्त्रिया म्हणजे माणूस, म्हणजे हे माणूस पण देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपलं सबंध आयुष्य सत्कारने लागावं म्हणून रमाई त्यांच्या पाठीशी घट्टपणे म्हणजे पाय रोवून उभ्या होते. ते कधी डगमगल्या नाही. आपलं नवरा परदेशी आहे, आत्ता पण आपला एखाद्या बाईला तिचा नवरा मुंबईला गेला कामाला तर तिला रडायला येते. रमाईचं कुठे मी वर्णन वाचलेलं नाही की त्या रडल्या म्हणून. म्हणजे बाबासाहेब इतके वर्ष बाहेर राहत होते आणि घरामध्ये 18 दारिद्र्य, तरी रमाईने हा सकार शब्द बाबासाहेबांच्या पुढे काढला नाही की तुम्ही जे करता. आत्ता परवा माझी एक मीटिंग एका मोठ्या कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये सुरू होती. तिथे त्यांचा स्वतःचा व्यवसाय पण आहे. तर मी त्यांच्या बायकोसोबत बोलत होती तर तिने मला सांगितलं की काय मी आता आजची तुमची मीटिंग होऊ देते परंतु मी आता याच्यानंतर ही मीटिंग इथे होऊ देणार नाही. म्हटलं का? की माझ्या नवऱ्याला जे काही समाजकार्य करायचं आहे त्यांनी या दाराच्या बाहेर करावं, इथं अजिबात मी त्याला एंट्री देणार नाही कारण हा माझा व्यवसाय, तो घरात काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही. आता मला एकदम रमाई आठवली. मी तिला सांगितलं की म्हटलं अगं रमाई बाबासाहेबांनी आयुष्यभर घराकडे लक्ष दिलं नाही. तर तिचं उत्तर होतं त्याच्यावरती, ती म्हणाली की माझा नवरा आंबेडकर नाही आहे, माझा नवरा आंबेडकर नाही आहे. मी म्हटलं का आंबेडकर नाही पण थोडं बहुत काम करतोय, तो चळवळीसाठी राबतोय, तो स्वतःसाठी नाही राबत आहे. ते मला माहित नाही, माझा नवरा आंबेडकर नाही, मी तुला सांगते बायको म्हणून तू माझं ऐक. तर माझं खरंच डोक्यामध्ये आलं की असं खूपदा होते. एकदा आमचे कार्यकर्ते लग्न करायला निघाले आणि त्यांना रमाईच पाहिजे होती. ते कार्यकर्ते ते म्हणाले की मला रमाईसारखी बायको पाहिजे आहे. आता आम्ही तेव्हा चळवळीत काम करणारे लोक आम्हाला समजतच नव्हतं रमाई म्हणजे नेमकं काय पाहिजे. त्यांना रमाईतला त्याग पाहिजे आहे की रमाईतला कंदरपणा पाहिजे आहे की रमाईचं समर्पण पाहिजे आहे की रमाईवरची जी बंडखोरी होती ती पाहिजे, काय नेमकं पाहिजे आहे. तर सगळ्या कार्यकर्त्या पुरुषांना रमाई शोषित पाहिजे आहे, त्यांनी घरात काही नाही केलं तरी चालते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असं अजिबात नव्हतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातलं सर्वोत्तम दिलेलं आहे, केवळ संविधान दिलेलं नाही. इथल्या मानवमुक्तीच्या लढ्याचे ते प्रेरणादायक आहे. आणि या प्रेरणादायकासाठी तर माईने, आपल्या रमाईने जर त्याग केला असेल तर रमाई त्या एका व्यवस्थेमुळे ते सगळं करू शकली. त्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करणारी ती स्त्री होती, म्हणजे ती बंडखोर पण होती, असं मला रमाईच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं. एक प्रगती नावाची मुलगी आहे मराठवाड्यातली, तिने एक छोटीशी फिल्म तयार केलेली आहे आणि ती असं म्हणते की मला रमाईमधलं ते शोषण आणि रडलेला चेहरा मी सगळ्या सिनेमांमध्ये पाहिलेला दिसतो मला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब्बार पटेलांनी जो सिनेमा बनवलेला आहे त्याच्यामध्ये कुलकर्णी, दोन्ही कुलकर्णी होत्या, माईसाहेबांचा रोल करणारे आणि मृणाल कुलकर्णी माईसाहेबांचा रोल केला आणि दुसरी कुलकर्णी ती सोनाली कुलकर्णी. तर तेव्हा तिला जेव्हा विचारलं गेलं, सोनालीला विचारलं गेलं की सोनाली कुलकर्णी तुम्ही माईसाहेबांची पण रमाईची भूमिका वठवली आणि तुम्ही आमटेंची त्यांची बायको मंदा आमटेंची पण भूमिका तुम्ही वठवलेली आहे सिनेमामध्ये, तर तुम्हाला सगळ्यात रोल करताना सगळ्यात जास्त चांगलं कोणती भूमिका करताना, ती म्हणते की मंदा आमटेची भूमिका करताना. हा प्रामाणिक सेटअप आहे, माझी सेटअप आहे. म्हणजे किती कष्ट करणारी ती बाई, किती त्याग करणारी बाई, तो कठीण रोल होता. मंदा आमटेचा रोल काय आहे? सेवा देणे आणि क्रांती करणे याच्यात खूप मोठा फरक आहे. सेवा ही तुम्ही छोटंसं काम करून लोकांना 4, 5, 10 लोकांना खुश करणे हे काम असतं. पण क्रांती करायला संबंध, समर्पण, त्याग आणि आपल्यात असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यागून आपण ते काम करत असतो. तर तिला क्रांती करणारी बाई आवडलेली नाही. दुसरे एक उदाहरण दुसऱ्या कुलकर्णीचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माईसाहेबांचा रोल करत असताना त्या नागपुरात आल्या. त्याही मुंबईत राहतात आणि माईसाहेब तेव्हा जिवंत होत्या, त्या माईसाहेब पण मुंबईत राहतात. आणि जेव्हा मेकअप रूम मध्ये जब्बार पटेल यांना मामुटीला भेटायला मला कोणीतरी घेऊन गेलं, तेव्हा मी पाहते तर ही बाई मंगळसूत्र घालताना दिसली मला, मृणाल कुलकर्णी. मी ताबडतोबीने विचारलं तेव्हा, पण त्याच्यात तिचा पण काही दोष होता आणि आपल्या ज्या 2 महिला त्यांच्यासोबत, त्यांची मी नावं घेणार नाही, मला चांगलं वाटत नाही, ज्येष्ठ आहेत त्या. तर मी म्हटलं की बाई माईसाहेबांनी कधीच मंगळसूत्र घातलेलं नव्हतं, तुम्ही मंगळसूत्र का घालताय मृणाल? तिलाही विचारलं तर म्हणाले तू बोलते ती खरं आहे का? मी लहान होती तेव्हा, छोटी, म्हणजे अशी भारदस्त नव्हती, बारकी बिरकी. तू, मी म्हटलं मी माईसाहेबांसोबत 3 दिवस राहिलेली आहे, मी त्यांना सगळं विचारलेलं आहे, मला माहिती आहे म्हटलं, मी कॉन्फिडेंटली सांगते तुम्हाला. तर मृणाल कुलकर्णी मुंबईत राहत असताना जे जिवंत कॅरेक्टर करायचं आहे तिला, जे जिवंत कॅरेक्टर जिवंत आहे त्या कॅरेक्टरला जाऊन भेटायला पाहिजे होतं, जिचा मी रोल करता येते. ही मेंटॅलिटी की जब्बार पटेल त्या सिनेमामध्ये जे काम करतो आपण, तर भानू अथय्या सांगते तिला की हे असं ड्रेसअप कर, पण ती बाई माईसाहेबांकडे जाऊन भेटलेली नाही आणि तिला त्यांनी विचारलेलं नाही. तर हे जे ब्राह्मणी सेटअप आहे डोक्यांचं, त्या ब्राह्मणी सेटअपच्या विरुद्ध रमाई उभ्या होत्या आणि म्हणून रमाईचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या समाजाला मिळालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका प्रचंड मोठ्या वादळाच्या सोबत राहणं, आताही आपण एखादी MA LLB वगैरे झालेल्या माणसासोबत एखादी स्त्री लग्न करते तेव्हा ती पूर्णपणे दबून जाते. त्याचं जो ते म्हणत तसं ती ऐकते. बायका ते हजारो बायका, करोडो बायका तसंच वागतात जसं नवरा म्हणेल तसं. रमाई बाबासाहेब नसताना इतक्या खंबीरपणे जेव्हा हॉस्टेलला मदत करतात, जेव्हा आपल्या दिरांना मदत करतात, कुटुंबाला मदत करतात, जेव्हा त्या सगळं घर सांभाळतात, तेव्हा रमाई ही अत्यंत गार तर होतीच, परंतु ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असताना ती एक कणखर बाई होती. ती मूळमूळ रडणारी रमाई नव्हती, पण सगळ्या सिनेमामध्ये ती एक शोषित बाई होती असं प्रेझेंटेशन केलं जाते. म्हणून रमाईचं पुन्हा एकदा मला असं वाटते की वैचारिक, म्हणजे इव्हन यशवंत मनोहर सरांनी देखील रमाईचं असं चित्रण केलेलं आहे त्यांच्या कादंबरीमध्ये. तर हे चित्रण व्हायला नको, कारण सावित्रीबाई फुलेच्या बरोबरीचंच काम रमाईचं पण होतं. रमाईचं काम अजिबात कमी नव्हतं, रमाई अजिबात छोट्या नव्हत्या, आणि म्हणून रमाईची जयंती रमाई फाउंडेशनने सुरू करणं हे अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे असं मला वाटतं.
आपण असं बघतो की आत्ता रखमाबाई नावाची एक ओबीसी बाई आनंदीबाई जोशीच्या नावाने महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागामध्ये पुरस्कार जाहीर केला. ही आनंदीबाई जोशी MBBS झालीपर्यंत एकही पेशंट तिने तपासलेला नव्हता आणि ती मरून गेली. रखमाबाईंनी मात्र MBBS झाली. रखमाबाई विदेशात गेली. रखमाबाईंनी पेशंट तपासले आणि नवरा जाऊ देत नव्हता म्हणून त्याच्या विरोधामध्ये ती उभी राहिली. त्या खंबीरबाईच्या नावाने खरं तर पुरस्कार द्यायला पाहिजे होता. मी महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलं होतं की रखमाबाईच्या नावाचा तुम्ही आनंदीबाई जोशीच्या नावाचा पुरस्कार द्यायच्या ऐवजी तुम्ही रखमाबाईच्या नावाने. तर आपल्या ज्या महानायिका आहेत त्या महानायिकांना त्यांच्यातल्या कर्तृत्वाला पुढे न आणता ते कर्तृत्व अत्यंत खुजं आणि ठेंगणं ठेवण्याचं नरेशन सेट करण्याचं ब्राह्मणिकल व्यवस्था काम करत असते. या ब्राह्मणिकल व्यवस्थेकडे आपण अत्यंत बारकाईने बघण्याची खूप गरज आहे. आपण साधेभोळे लोक आहोत. आपण इतकं साधं असून चालत नाही. आपण आपला परीघ वाढवला पाहिजे. आपल्या वाचनाचा परीघ वाढवला पाहिजे. आपल्या संशोधनाचा परीघ वाढवला पाहिजे. आपल्या निरीक्षणाचा परीघ वाढवला पाहिजे. आपण जे बघतो ते सत्य आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला तो विज्ञानाला म्हणजे अर्थदीप भव म्हणतो तसंच आपण आपला दीपक हा जसं म्हणतो तसंच बुद्ध म्हणतात तसं की कसोटीवरती घासून पहा. मी म्हणतो म्हणून ते खरं मानायचं नाही. जे तुम्हाला वाटते जे तुमच्या बुद्धीला आणि विवेकाला पटतं ते तुम्ही खरं माना असं म्हणणाऱ्या बुद्धाचे आपण अनुयायी आहोत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळे उघडून पाहायला पाहिजे. आणि म्हणून मग रमाई अत्यंत कर्तबगार अशी महिला म्हणून तिला आपण पुढे जे आणत आहोत ते अत्यंत स्तुत्याचा हा उपक्रम आहे. मला एक छोटीशी गोष्ट 1942 मला वाटतं सरांनीच उल्लेख केलेला महिलांच्या याच्यात मला ती सांगावीशी वाटते की 1942च्या एक परिषद झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजाची परिषद भरवली होती नागपूरला. आणि त्या अस्पृश्य समाजाच्या परिषदेमध्ये 1942ला म्हणजे आता किती वर्ष झाली त्या गोष्टीला तेवढ्या वर्ष आधी आपल्या महिलांनी हॉस्टेलचं जे अभियान नालंदा अकॅडमी जे काम करतात ते व्हावं अशी ठराव म्हणजे एकूण 17 ठराव झालेले होते. महिलांनी डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की एवढ्या महिला आलेल्या आहेत आपण यांची स्वतंत्र परिषद घ्यायला पाहिजे. आणि मग मोहननगर ग्राउंडवरती मोठी परिषद महिलांची तेव्हा 25,000 महिला होत्या आणि त्या 25,000 महिलांनी आपलं स्वतंत्र ठराव त्यांनी मांडणी केली. त्या ठरावातला एक महत्त्वाचा ठराव असा होता की एक तर आम्हाला सगळ्या सांसदीय लोक प्रणालीमध्ये सभेमध्ये आम्हाला स्वतंत्र आरक्षण असलं पाहिजे जे अजूनही आपल्याला संसदेत आरक्षण मिळालेले नाही. त्यातला एक दुसरा ठराव होता की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल असले पाहिजे. कारण गरीब आणि अजिबात त्यांना दुसऱ्या गावी जाऊन राहण्याची व्यवस्था नसते. अशा मुलांना राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांच्यासाठी आणि विशेष करून मुलींसाठी हॉस्टेल असले पाहिजे. मी याचा संबंध नालंदा अकॅडमीशी याच्यासाठी जोडते आहे की जेव्हा आता मी हे जेव्हा पाहिलं वाक्य पाहिलं त्याच्यात मला एकदम प्रकाश पडला डोक्यात की बाहेरगाव येणार म्हणजे आमचं पण एक हॉस्टेल मुलींचं नागपुरात आहे. तेव्हा मी पाहते की इतक्या गरीब मुली प्रचंड गरीब म्हणजे वेळ आली तर त्यांच्याकडे 5 रुपये पण नसतात. कित्येक दिवस त्यांच्या हातात पैसे नसतात आणि कधी कधी इतक्या अडचणी येतात की त्यांना बसचं तिकीट घ्यायला पैसे नसतात. त्यांना अनेक गोष्टीची अडचणी पेन घ्यायला पैसे नसतात 3 रुपयाचा पेन घ्यायला पैसे नसतात. तेव्हा अशा गरीब मुलांसाठी ही अकॅडमी चालवणं हे अत्यंत म्हणजे हे मी क्रांतिकारी काम करते आहे. हे अत्यंत क्रांतिकारी काम आहे कारण याच्यामध्ये अत्यंत तुमची मेहनत तुमची श्रम आणि तुमची बुद्धिमत्ता कामाला लागलेली आहे याच्यामध्ये. आणि ते काम करत असताना कोणत्याही पद्धतीच्या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचं आर्थिक लाभासाठी हे काम करत नाही आहे तर केवळ आणि केवळ या समाजातली मुलं एका उच्च प्रतीचं उच्च शिक्षण घेऊन या समाजामध्ये त्यांची पत राखल्या जावी आणि ते एक चांगलं जीवन जगावं. त्यांचं पण जीवन समृद्ध समाधानी आणि शांततामय आणि सुखमय व्हावं हा एक निव्वळ शुद्ध हेतू ठेवून हे काम केल्या जेव्हा जातं तेव्हा समाजाची एक नैतिक जिम्मेदारी जबाबदारी असते की अशा उपक्रमांना आपण आपली साथ दिली पाहिजे. म्हणजे जेव्हा
युगांतर सारखे हॉस्टेल सुरू झाले, हरिजन वसतिगृह सुरू झाले त्या काळामध्ये. त्या काळामध्ये मुलांना काही मिळत नव्हतं. पण आज ही प्रोग्रेसिव्ह ऑर्गनायझेशन आहे नालंदा अकॅडमी. किती विदेशात तुमच्या मुलांना पाठवते, ज्या विदेशातल्या शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करण्याची ऐपतच नाही आहे. म्हणजे रोजच्या हँड टू माउथ, म्हणजे हातावर आणणारे पानावर खाणारे अशा लोकांची मुलं इथे येऊन शिकत असतील आणि ते जर का विदेशात शिकायला जात असतील तर त्याच्यासारखं उत्तम प्रतीचं क्रांतिकारक काम कोणतं असू शकते. तर मला वाटतं की हेच एक मोठं काम. आपण भोजन दान करतो. आता सरांनी सांगितलं की जयंतीचा खर्च 25 लाख रुपये आहे. माझं 2 मिनिटात संपवतो, आयोजकांना सांगते की 25 लाख रुपये हा जो जयंतीचा खर्च आहे तेव्हा नाच गाणे संपलं की काय घेऊन जातात, तर गाणे घेऊन जातात. मी त्यालाही मान्यता देते, कारण कव्वाल्यांच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून ज्या गावापर्यंत पुस्तकं पोहोचलेली नव्हती, बाबासाहेबांची चळवळ पोहोचलेली नव्हती, त्या कारणाने गावांमध्ये लोकांमध्ये उत्साह ती चळवळ जिवंत ठेवण्यासाठी ते एक मोठी आधारशिला ठरलेली होती. पण आज त्याच्या अगदी विपरीत होतं, अत्यंत विपरीत होतं की एक दिवसाच्या कार्यक्रमाला तुम्ही 25 लाख रुपये खर्च करता. हे जर का 25 लाख रुपये तुम्ही अशा अकॅडमीमध्ये जर ठेवले तर तुमचे 25 पोरं नाही, 25,000 मुलं तुमची या देशाला घडवणारा. म्हणजे यांची युनिव्हर्सिटी आपली अजित प्रेमजी युनिव्हर्सिटी, तिथले मुलं गेले. माझी पण एक स्टुडंट तिथे गेलेली आहे. आणि एक हातेकर, नीरज हातेकर नावाचे मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक ते तिथे शिकवत होते. तर त्यांचं माझं काही त्यांचे पर्सनल मैत्रीण आहे, पण त्यांच्या फेसबुकवर वाचता मी त्यांना फोन केला की अजित प्रेमजी विद्यापीठामध्ये काय क्रायटेरिया आहे मुलांना याचा. तर त्यांच्या परीक्षा होतात वगैरे वगैरे, पण अत्यंत गरीब घरची मुलं त्याच्यामध्ये येतात आणि त्यांना तिथे स्कॉलरशिप पण मिळते. पण त्या अकॅडमीमधून जेव्हा मुलं बाहेर पडतात तर ते इतकं उज्ज्वल भविष्य घेऊन बाहेर पडतात. उज्ज्वल भविष्य घेऊन. समजा नालंदा अकॅडमीचे मुलं तिथे गेलेले आहेत आणि तुमच्या पैशाच्या मदतीने जर काही मुलं चांगली घडली तर त्यांच्यावरती एक नैतिक जिम्मेदारी येते की मी पे बॅक टू सोसायटी केलं पाहिजे, माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते सुद्धा ही परंपरा जोपासतील आणि जपतील आणि तुमच्या वेगवेगळ्या उपक्रमांना मदत करतील. पण गाणं ऐकून जाणारा माणूस 25 लाख रुपये खर्च केले आणि गाणं ऐकून गेला, त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन राहणार नाही. त्या तात्पुरत्या 5 मिनिटाच्या 50 मिनिटाच्या कार्यक्रमाचं एक समाजात मनोरंजन होईल, पण असं बेसिक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क होणार नाही. म्हणून आपल्या समाजाला आत्ताही शिकवण्याची खूप गरज आहे की अशा कन्स्ट्रक्टिव्ह वर्कची खूप नितांत आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची खूप गरज आहे. कारण आत्ता जे सरकार आहे, विद्यमान सरकार, त्या सगळ्या सोयी सवलतीतून तुम्हाला बाद करण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. तेव्हा एक वंचित समूह घटक म्हणून, एक तुम्ही त्यांना चॅलेंज करणारा घटक म्हणून, त्यांना त्यांच्या तोडीसतोड उभे राहण्याचा प्रयत्न करता म्हणून तुम्हाला या शर्यतीतून बाद करण्यासाठीचे हजारो प्रयत्न चाललेले आहेत. आपल्याला अजिबात माहिती नाही आहे तिकडे काय चाललेलं आहे. काल परवा तुम्ही पेपरला वाचलं असेल की तुमच्या परीक्षेच्या एंट्रन्स कार्डवरती जातीच्या दाखल्याची काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, आणि ते नसताना का जातीचं नाव तिथे पाहिजे. या जातीचा मुलगा या टेबलवर बसणार आहे का त्या टेबलवर, असं काही डिस्क्रिमिनेशन करणार का. जात आणणं ही एक डिस्क्रिमिनेटरी ऍक्ट आहे आणि त्याचा विरोध झाला म्हणून त्यात अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत प्रवेशपत्र. ते आल्यावर माहिती पडेल आपल्याला त्यांनी ते. म्हणजे इथपर्यंत मजल गेलेल्या अशा समाज व्यवस्थेमध्ये, अशा काळामध्ये आपण जगतो आहोत. त्या काळामध्ये तुम्ही किती सतत असलं पाहिजे, किती गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि तेव्हा हे नाचगाण्यांवरती आपण आपले पैसे खर्च करणं किती काय म्हणतात की आपण सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे फिलॉसॉफी आहे ती मातीत मिळवण्यासारखी आहे. तर एवढा पैसा तुम्ही जमा करायचा आणि त्याचं फलित काय, त्याचं तुम्हाला काय मिळते, तर तुम्हाला काहीही मिळत नसेल तर हे उपक्रम का राबवतात, हे प्रश्न आपण चांगल्या सुजाण लोकांनी समितीला विचारलं पाहिजे. त्याचा काही दामरेचे आहेत, त्या प्रश्न विचारत राहतात समृद्ध महिला संघटनेच्या वतीने. तर मला त्यांना पण उद्देशून हा प्रश्न आहे की समितीमध्ये पण ते असतात की
अशा प्रकारच्या कार्यक्रमाला थोडा चाप लावला पाहिजे. मग निश्चित अभिनंदनीय गोष्ट असते की तुम्ही मनोरंजन केलंच पाहिजे. प्रत्येक माणसाला मनोरंजनाची गरज आहे, परंतु आपण कुठल्या समाजातून आलेल्या कुठल्या लोकांसाठी आपल्याला काय करायचं आणि आपल्यासमोर काय मांडून ठेवलेलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आमच्या नागपुरामध्ये आता एक 2-3 गोष्टी खूप बायकांनी सुरू केलेल्या आहे. एकतर खूप सहली चाललेल्या आहेत त्यांच्या, ठीक आहे, गेलं पाहिजे, एक्सप्लोअर केलं पाहिजे स्वतःला. आणि दुसरं चाललेलं आहे की लोकमत सखी मंच सारखं नाचणे, गाणे, हिवाळ्याचे गाणे, उन्हाळ्याचे गाणे, पावसाळ्याचे गाणे, त्याच्यावरती नाच बसवणे, हर गोष्टीवरती नाच बसवणे. आणि बुद्धाला तुम्ही नाचण्याच्या रूपामध्ये आणून राहिले, म्हणजे आता हा कोणता सांस्कृतिक धोरण आहे आपल्या समाजाचं, याच्यावरती आपण बोलतच नाही. म्हणजे रमाईलाही नाचवतात, बाबासाहेबांनाही नाचवतात, आता बुद्धाला पण नाचवायला लागलेलं आहे. आणि आपण कशाला बोलायचं म्हणून चुपच राहतो. पण बोलणं जरुरी आहे की नाही आहे, की आपली सांस्कृतिक धोरणं आपल्याला ठरवावे लागतील की नाही आहे, की या काय मोहन भागवत असं म्हणत आहेत की लोकांनी पूर्वजांसारखे कपडे घातले पाहिजे. तर त्यांच्या अनुसरून तुम्ही आदिवासींना त्यांनी त्याच्यात म्हणजे आदिवासी प्रोग्रेसिव्ह होत होत जेव्हा शहरात यायला लागला तर त्यांना तसे आदिवासींचे कपडे घालून नाचवायला लागलेले ते. आता ते तुम्हाला पण सांगतात की तुम्ही प्रोग्रेसिव्ह न होता तुम्ही तशा प्रकारचा वेश परिधान केलेला पाहिजे. भलेही भागवत ते करणार नाही, मोदी ते करणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगतात. तर त्यांचं म्हणणं तुम्ही करेक्ट करण्याच्या नादी लागलेले आहात का, असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतो. म्हणून आंबेडकरी समाजाने जेव्हा रमाई, बाबासाहेब यांचे जेव्हा आपण पाईक आहोत, बुद्धाचे जेव्हा पाईक आहोत, तेव्हा आपल्या डोक्यातल्या जळमतांना, आपल्या डोक्यात असणाऱ्या तथाकथित समाजाच्या ज्या काही विकृती आहेत त्या विकृतींना शिरकाव आपल्या समाजात करू देऊ नये, असं मला आजच्या प्रसंगी सांगावंसं वाटते. आणि शेवटचा एक मुद्दा बोलते आणि थांबते मी, की रमाई फाउंडेशनचं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये, की ते म्हणजे चांगले वक्ते आणून प्रबोधनाचं काम करतात. आता खूपदा काय होतं की हा वक्ता लोकांना आवडेल की नाही आवडेल असा आपण विचार करतो. पण मला असं वाटतं की आपण सगळे सजग लोक आहोत की देशात होत चाललेल्या घडामोडींचं आकलन करणारा माणूस आणि त्याचं प्रबोधनात्मक तो कल्ट निर्माण करणे हे आपलं काम जे सातत्याने रमाई फाउंडेशनने सुरू केलेलं आहे त्यांचं अभिनंदन तर केलं पाहिजे. पण त्या लोकांनी मोठा उपक्रम हा केलेला आहे की रमाई फाउंडेशनच्या तर्फे नालंदा अकॅडमीला एक छोटी का असेना पण एक रक्कम जाहीर करतात दरवर्षी 7 फेब्रुवारीला. आपण का त्या गोष्टीकडे बघत नाही की ती छोटी जरी रक्कम असेल पण त्याच्यातनं जो एक भाव तयार झालेला आहे, एक दोघांचं बंध तयार झालेलं आहे. नालंदा अकॅडमी आणि सम्यक बुद्ध विहार आणि हे जे तिघांचं एक मिश्रण तयार झालेलं आहे, त्या मिश्रणातून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जातात आणि नवीन लोक याला प्रेरणा म्हणून अशा प्रकारचं दान अकॅडमीला देतील हा विचार डोक्यात येणं हे देखील एक वेगळी गोष्ट रमाई फाउंडेशन तर्फे करण्यात येते आहे. ही चिठ्ठी आलेली आहे आणि मी वर्धा जिल्ह्यातली असल्यामुळे मला माहित आहे की दारूबंदी आहे आणि दारूबंदी असल्यामुळे इथे दारू अजिबात मिळत नाही आणि लोक दारू पित नाही. आता इथे बसलेलं तर कोणीच पित नाही म्हणजे मला 100% विश्वास आहे. आणखी जर आहे की खरं खूप मी 2006ला समुद्र महिला संघटनेच्या तर्फे माझं गाव समुद्रपुरीतून 40 किलोमीटर 50 किलोमीटर अंतरावरती आहे. माझा जन्म मी मूळ वर्धा जिल्ह्यात. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की माझ्या गावातल्या जवळपास आपली वस्ती बौद्ध समाजाची वस्ती विधवेंची वस्ती व्हावी
इतपत तिथे दारूचं प्रमाण वाढलेलं होतं. आणि माझी ट्रान्सफर चंद्रपूरला झालेली होती, तर चंद्रपूर पण दारूबंदी जिल्हा आणि वर्धा पण दारूबंदी जिल्हा, पण दोन्ही जिल्ह्यामध्ये मी बघायची तर अशी सारखी स्थिती मला दिसत होती. आणि मग मी विचार केला की आपण थोडं एक अभियान राबवलं पाहिजे, म्हणून आम्ही समुद्रपूरला मिटिंग घेतली. तर मी सांगितलं पाहिजे असं वाटतं मला, त्याचा काही फरक खूप पडला नाही, पण ते उदाहरण म्हणून मी सांगते. तर मला असं वाटलं की एकटे बौद्ध समाजाचेच मुलं दारू पितात, तर मग आपण विचार केला पाहिजे की ज्यांच्या दुःख आहेत आणि जे दुःखी आहेत ज्याच्यामुळे जे होरपडलेले आहेत त्यांच्याशीच बोलावं, म्हणून मी आपल्या बौद्ध समाजाची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आपण हे इथलं जे भट्ट्या चाललेल्या आहेत त्यांच्यावरती घाला घातला पाहिजे, पण त्याच्या आधी आपण एक जनजागृती म्हणून आपण एक मोर्चा केला पाहिजे. 9 ऑगस्ट 2006ला आम्ही एक मोर्चा ठरवला. 6ला नसेल मला वाटते, 7 किंवा 9 7ला वगैरे असेल किंवा 6ला. तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये जमा झालो, तर तेव्हा ग्रामपंचायतमध्ये 5 किंवा 7 लोक आपल्या समाजातले आणि 10-12 स्त्रिया आल्या. म्हटलं जरा जेवढ्याला तेवढे आपण घेऊन जाऊया या मोर्चात. आम्ही ग्रामपंचायतमधून अरे बघता काय सामील व्हा हा एकच नारा दिला, आम्ही दुसरा काही नारा दिला नाही. नारा आता मी माईकमध्ये बोलत होते, अरे बघता काय सामील व्हा, नशाबंदी नशाबंदी असे. तर आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमधून निघालो तेव्हा 15 लोक होतो, पण जेव्हा त्याचा शेवट झाला काही तहसील कार्यालयामध्ये तेव्हा जवळपास 3 ते 3,500 लोक त्या मोर्चामध्ये होते. मला काही कळलं नाही की मी तर या एवढ्या लोकांपर्यंत गेलीच नव्हती, एवढ्या लोकांपर्यंतची मीटिंग झालीच नाही, पण हे इतके लोक कसे काय आले आणि नारा तर एकच होता, अरे बघता काय सामील व्हा. तर मग जेव्हा मी सगळं झालं, तिथले चर्चा झाली, पोलिसांची चर्चा झाली आणि त्या सगळ्या जिथे जिथे गुत्थे होते त्यांचं आम्ही एक निवेदन दिलं की या ठिकाणी गुत्था आहे, त्या ठिकाणी गुत्था आहे, इकडे दारूचे डबे येतात, तिकडे असं सगळं डिस्कशन, लंब डिस्कशन झालं. आणि पोलिसांनी जर का ह्या 8-10 दिवसामध्ये हे जर बंद नाही केलं तर आम्ही महिला सगळं ते करणार आहोत. आणि मग आम्ही परत ग्रामपंचायतमध्ये आलो. आमच्या गावातलं एक प्रतिष्ठित बाबुळकर कुटुंब आहे, खूप पैसे म्हणजे त्यावेळी एक श्रीमंत कुटुंब, त्यातलं एक लक्ष्मणराव बाबुळकर तिथे बसलेले होते. मी त्यांना म्हटलं, आजोबा तुम्ही कसे काय बसले इथे, तुम्ही तर दारू पितच नसणार. ते म्हणाले, बाई मी नाही पित, पण माझे सारे पोट्टे दारू पितो आणि त्यातले 2 पोट्टे मेले म्हणे. आता मी गावात कमी जाते, त्याच्या बायका विधवा आहे म्हणून त्या शेती करतात. मग माझ्या लक्षात असं आलं की ज्यांचे ज्यांचे दुःख समान आहे ते एकत्र येऊ शकतात. आणि मग आम्ही एक अभियान सुरू केले तिथे की सगळी दारूचे जेवढे जेवढे गुत्ते ते त्या दिवशी आम्ही हाणून पाडायचे. मग सगळे घुसलो, ते सगळे काढले, ते फेकले, सगळं बायकांनी केलं सगळं. असं आम्ही जवळपास 6-7 महिने चालवले. आणि तेव्हा खूप घाबरायचे, म्हणजे पोलिसही घाबरायचे आणि दारू विक्रेते पण घाबरायचे. ते जामला कुठेतरी न्यायचे लोकांना किंवा पडद्याच्या बेड्यावरती वगैरे नाही. पण या 6 महिन्याच्या प्रयोगानंतर 7व्या महिन्यात बाया पण थकल्या आणि पोलिसांचं ते देवाणघेवाण बंद झाल्यामुळे पोलीस म्हणाले की तुम्ही करा, आम्ही तुमच्यासोबत. आपण ते त्यांना प्रोटेक्ट करायचे आणि त्यांना ते काही करायचं. तर अशा प्रकारे त्या दारूबंदीचा तो आमचा प्रयोग अयशस्वी झाला, तो हे झाला. आता मला असं वाटतं की आपण रोज नमो तस्सो भगवतो अरहतो म्हणतो, जेव्हा हर ठिकाणी म्हणतो. मी आणि सरिता आम्ही दोघी जणी गोष्टी करत होतो त्या दिवशी की कोणीतरी म्हटलं म्हणे की आता मी दारू पिणार नाही, माझ्या आईची वयच झालेली आहे. तर पण दुसरे पेतील की नाही पेतील याची काही गॅरंटी नाही आहे, बरोबर. म्हणजे आपण वैयक्तिक पण पेतो, म्हणजे नमो तस्सो म्हणत जातो आणि दारू पीत जातो. तर आता याच्यावरती खरंच म्हणजे किती मोठा गहन प्रश्न आहे की दारू पिल्याने त्या कुटुंबाची किती मोठी हानी होते. तर एक छोटं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी गरीब मुलं येतात ना तुमच्याकडे शिकायला, त्यांना विचारायचं. मी महात्मा फुले कन्या शाळेत शिकवत होते, तर मी रात्रीचे वर्ग सुरू केले तिथे आणि मी रात्री तिथे जायची, शाळेमध्ये झोपायची मी आणि मुलींना 10वीच्या मुलींना मी. तर का केलं होतं, कारण रोज मुली यायच्या आणि बाप माझा दारू पिते, अभ्यास होत नाही, मला काही समजत नाही, माझा बाप दारू पिते, म्हणून मी म्हणायची की रात्री तुम्ही शाळेत मी येते आणि आम्ही अभ्यास करायचो. तर त्या पोरी जेव्हा शाळेत शिकायला, त्यातल्या आत्ता या वर्षी मला आत्ता मागच्या महिन्यामध्ये 17 पोरी, त्या बॅचच्या 17 पोरी मला मिळाल्या आणि त्या 17ही पोरी चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. आणि त्या म्हणाले की आमच्या घरात इतकं खराब वातावरण होतं मॅडम, जर का शाळेमध्ये म्हणजे
शाळेत आम्हाला 10वी शिक्षण तुम्ही आश्रय नसता दिल्या आम्हाला, तर आम्ही 10वी पास नसतो झालो आणि पुढे काही गेलो नसतो. तर मुलांच्या इकॉनॉमिकल स्टेटसचा तर बरबादी होतेच होते, परंतु घरातलं पूर्ण सांस्कृतिक आणि जे आरोग्याचं वातावरण म्हणजे सुखदायी वातावरण होते ते अत्यंत खराब होते. मुलं बदमाश निघतात, मुलं आणखी वेगवेगळे प्रकार करायला जातात आणि जे कुटुंब खूप चांगलं ज्याला एक प्रतिष्ठा असते ते कुटुंब अप्रतिष्ठित कुटुंब म्हणून नावारूपाला येते. आता मी काय जेव्हा समुद्र मला संघटनेची स्थापना केली तेव्हा माझ्या डोक्यात हा एकच गोष्ट खरं सांगते मी, ही एकच गोष्ट होती की बायका जर का शिकल्या, बायांना जर आपण प्रशिक्षित केलं, महिलांना जर आपण चळवळीचे धडे दिले तर त्या ह्या सगळ्या गोष्टी करतील आणि त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांना ते हे सगळं सांगतील की बाबा रे हे असं करू नको, म्हणजे तू शिवसेनेचा झेंडा पण पकडू नको आणि दारूच्या गुत्थ्यावर पण जाऊ नको, त्याच्यासाठी वेगवेगळ्या ती त्याला प्रशिक्षण देईल. आणि म्हणून आम्ही महिलांच्या सोबत काम करायचं, म्हणजे पुरुषांच्या सोबत काम करून हे प्रश्न सुटताना दिसत नाही, म्हणून महिलांनी आपली स्वतःचं हे काम सुरू करायला पाहिजे. तर ज्या ज्या महिला प्रशिक्षित झाल्या, ज्या महिला चांगल्या संघटनेत यायला लागल्या, त्यांच्या घरची अबंडंटली परिस्थिती इतकी चांगली झालेली दिसते तुम्हाला की मुलं चांगले निघाले, मुली चांगल्या नोकरीवरती लागल्या, मुली ज्या नोकरीवरती नाही लागल्या त्या मुली आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला लागल्या. पण ज्या महिला या सगळ्या गोष्टीमध्ये पडल्या नाही, घरी राहिल्या, त्यांच्या घरात अत्यंत भयावह अशी स्थिती आपल्याला. आणि 70% कुटुंबामध्ये झोपडपट्टीत तुम्ही जाऊन पहा तर दारूमुळे त्या प्रत्येक कुटुंबाचं एवढं नुकसान झालेलं आहे, परंतु दारू सुटत नाही. मला असं वाटते की रोजही आपण म्हणतो की मी दारू पिणार नाही, वंदना करतो, तर त्या वंदनाला मराठीत म्हणायला लावावं आहे की नाही. म्हणजे आपण पालीमध्ये म्हणतो म्हणून समजत नसेल की त्याच्यामध्ये दारू पिणार नाही हा शब्द आहे म्हणून, नाही का. तर आपण मराठीमध्ये त्या पालीतल्या गाथा म्हटलं पाहिजे. बुद्धाला फॉलो करतो म्हणतो पण आपण ध्यानधारणा करतो किंवा जयंती करतो पांढरे वस्त्र घालून, ते न करता बुद्धाने काय सांगितलं ते फॉलो केले पाहिजे. पण त्याच्यासोबतच या ज्या दारू पिणाऱ्या लोकांचं काउन्सिलिंग पण झालं पाहिजे. असे काउन्सिलिंग सेंटर आपल्या समाजामध्ये उभे व्हायला पाहिजे. कारण काय होतं की खूप पुण्या मुंबईमध्ये खूप काउन्सिलिंग सेंटर आहेत, पुण्यात विशेषतः, परंतु तिकडे गेल्यानंतर तो माणूस दुरुस्त होईल त्याची काही गॅरंटी नाही. 5-6 महिने सोडतात आणि पुन्हा तेच काम करतात. मी आत्ता परवा पोलीस स्टेशनमध्ये एक केस घेऊन गेली, तिला 2 मुली आहे आणि ती अशी बारकी बाई आहे, तिचा नवरा दारू पिऊन 7 महिने झाला, तो आलाच नाही घरी, कुठे राहतो काय राहतो नाही, आणि तिला येऊन धमकावतो की तुम्हाला सोडचिठ्ठी दे म्हणून. आणि तो इतका दारू पिऊन होता की शेवटी पोलिसांना मला सांगावं लागलं की त्याला अरेस्ट करा तुम्ही आणि त्याला आतमध्ये टाका. म्हणजे तो पोलीस स्टेशनला आला तरी दारू पिऊन आला, म्हणजे त्याला ही पण भीती नाही आहे की मला मारझोड होईल, मला अरेस्ट होईल, मला काय. ते इतकं लयाला गेलेलं हे जे सगळं दारूचं प्रकरण आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी 2च मार्ग मला असं वाटतात की काउन्सिलिंग सेंटर उभे व्हावे आणि बुद्धाचा मार्ग अत्यंत काय म्हणतात त्याला चांगल्या मार्गाने मुलांच्या आयांनी आपल्या, आता कारण तो जो 50च्या पुढे गेलेला तो काही सुधरत नाही, त्याला सुधरवण्यात काही अर्थ पण नाही आहे. पण नवीन येणाऱ्या जनरेशनमध्ये हे रस्त वाढू नये त्यासाठी युवकांचे कॅडर कॅम्प घ्यावे, युवकांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये. आता हे असं का होते त्याचं कारण आपण पाहतो की नैराश्य खूप आलेलं आहे, भयानक नैराश्य आहे समाजामध्ये. कारण इथं नोकऱ्या नाही आहेत, मनासारखं जे जगणं असतं ज्याला म्हणतो आपण की मन माझं प्रफुल्लित राहील असं जगणं जे असतं ते जगणं त्यांच्या वाट्याला येत नाही आहे. कारण इतकं वाह्यात पद्धतीने सगळं चाललेलं आहे या देशामध्ये आणि त्याच्यावरती हा जो समाज आहे हा हातावर आणून पाण्यावर खाणारा जो समाज आहे त्याच्याकडे कष्टातून बाहेर पडायसाठी दुसरं काहीही नाही आहे. आता हे मनोरंजन एक जे क्षेत्र होतं की काही लोक मनोरंजन करतात, सिनेमा पाहायला जातात, नाटक पाहतात आणि त्यांचं ज्ञान वाढलेलं असल्यामुळे ते शरीराचा पण विचार करतात आणि ते आपल्या घरातलं वातावरण बिघडू देऊ नये म्हणून पण विचार करतात. पण ह्या माझ्या गरीब घरातल्या माणसाला याचा काहीही गंध नसतो आणि त्याच्यामुळे तो त्याला दारू पिऊन मस्त झुंज येईपर्यंत त्याला गुंगीत राहतो तोपर्यंत त्याला वाटतं की मैं बहुत खुश हूँ, दुनिया के सबसे अमीर मैं हूँ. तेव्हा अशा या संस्कृती मध्ये जन्मलेल्या माणसांना जर का त्यातनं बाहेर पडायचं असेल तर मला माझ्या मतात आणि मला असं वाटतं की 2 मार्ग ते आहेत. युवकांना आपण काहीतरी क्रिएटिव्हिटीमध्ये टाकावं त्यांना
आणि बुद्धाकडे त्यांना घेऊन कसं जाता येईल आपल्याला. म्हणजे नमोतस्स करायच्या ऐवजी बुद्धाचं जे नुसतं मेडिटेशन पण करू नये. लोक धम्म पाळतो म्हणजे काय, मेडिटेशन करतो आणि पांढऱ्या साड्या घालून बुद्ध जयंतीला आम्ही रॅली वगैरे काढतो. हा धम्म नाही आहे. धम्माचं मूळ कशामध्ये आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं जर झालं तर मला असं वाटतं की यातलं एक काही सोल्युशन निघू शकते. आणि काउन्सिलिंग सेंटर उभे केले पाहिजे. जसं नालंदा अकॅडमी आहे तसे काउन्सिलिंग सेंटर पण उभे झाले पाहिजे की समजवण्याचे आणि त्याला त्यातनं बाहेर पडण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर हे पण उभे राहिले पाहिजे असं वाटते. आणि आपण सगळ्यांनी माझा खूप सन्मान केला. मला वर्ध्यात येऊन बोलायची संधी दिली. काही माझं माहेरच आहे, माहेरची साडी पण दिली. माहेरात येऊन बोलायला कोणाला पण आवडते नाही का. आणि मला तुम्ही जो सन्मान दिला त्याबद्दल रमाई फाउंडेशन, नालंदा अकॅडमी आणि सम्यक बुद्ध विहार आणि आपल्या सगळ्यांचे खूप आभार. आणि आपण सतत असा संवाद साधत राहू. जशी वेळ मिळेल तसं आपण समाजाचं काम करत राहूयात. कारण हा देश अगदी रसातळाला चाललेला आहे आणि तो त्याचा कधीही बांगलादेशसारखा विस्फोट होईल याच्याकडे चाललेला होता आपण. पण आपण इतके मोजके लोक आहोत, आंबेडकरी लोक आणि बुद्धिस्ट लोक, की ज्यांना विवेक जागा आहे त्यांचा. त्यांनी चळवळीच्या संबंधाने आपल्या त्याग समर्पण खूप केलेलं आहे. ब्राह्मणांना भीती आहे तुमचीच फक्त, बाकी कोणाची भीती नाही आहे. त्यामुळे स्त्रियांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे, पण आपल्या चळवळीत काय चाललेलं आहे आणि देशात काय चाललेलं आहे हे पाहत राहिलं पाहिजे, त्याच्यावरती नजर ठेवली पाहिजे. आणि या नजर ठेवून चालणार नाही तर त्याच्यात सक्रिय आपला सहभाग असला पाहिजे. आणि दुसरं आवाहन की फूल नाही फुलाची पाकळी. आज आपण सगळेजण नालंदा अकॅडमीला जे काही आपण देऊ शकतो ते आज आपण इथे जमा करूयात आणि त्यांना आजच्या दिवशी जसं रमाई फाउंडेशननी काही मदत केली आहे तशी आपण आत्ता नालंदा अकॅडमीला थोडी मदत करूया. आणि तेच आपल्या रमाईच्या त्यागाच्या समर्पणाचं अभिवादन असेल असं मला वाटतं. मी सांगते. जय हिंद.